मी सध्या काटेवाडीच्या अजितदादांच्या घराबाहेर उभा आहे. इथे त्यांचं पार्थिव शरीर ठेवलं गेलेलं आहे आणि थोड्याच वेळामध्ये त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. त्यांच्या पार्थिव शरीराला सध्या दर्शन घेण्यासाठी त्यांच्या परिवारातले लोक आलेले आहेत, पण त्यांच्या परिवाराव्यतिरिक्त बारामती झालं किंवा काटेवाडी खास करून ह्या गावातले बरेच खूप मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामस्थ आलेले आणि फक्त बघितलं गेलं तर फक्त ह्या गावचं नाही, पण मग आज महाराष्ट्रभरातनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्या गावामध्ये किंवा बारामतीच्या विद्याप्रतिष्ठान ग्राउंडवर जसं मी सांगितलं खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक आलेले. आणि जर आपण खास वेगळी गोष्ट बघितली तर जी स्त्रियांची संख्या आहे ती पण फार मोठी आहे. आपण जेव्हाही बघतो की जेव्हाही कोणत्या नेत्याची अनफॉर्च्युनेटली डेथ होते तेव्हा स्त्रियांची संख्या अशा पब्लिक इन्व्हॉल्वमेंटमध्ये जास्त नसते. पण अजितदादा पवार आपण कालपासून बघतोय की त्यांच्या घराबाहेर गर्दी असो, त्यांच्या हॉस्पिटल बाहेर गर्दी असो, बऱ्याच साऱ्या इथल्या स्त्रिया आहेत ज्या मोठ्या प्रमाणामध्ये अजित पवारांचं शेवटची एक दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत. आपण त्यांच्याशीच आता बोलण्याचा प्रयत्न करू. ताई, आपलं नाव सांगा. माझं नाव मेघा काटे. आपण बघतो की खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे तुम्ही आलेले आहेत, तुमच्यासारख्या काफी वेगळ्या स्त्री आलेल्या आहेत. किती महत्त्वाची आहे ही दिवस? किती म्हणजे अजितदादा पवारांचं महत्त्व आपल्या आयुष्यामध्ये किती होतं? खूप महत्त्व आहे आम्हाला. दादा काटेवाडीत आले की आमच्या वस्तीला नेहमी भेट द्यायचे. आमच्या वस्तीवर किल्ला करायची पोरे धनेवस्ती. तर दिवाळीत आम्हाला दादा भेट देणार म्हणजे देणारच. एक वर्षी त्यांना करोना झाला होता तर त्यातूनही आम्हाला भेट दिली त्यांनी आणि आमच्या किल्ल्याला सुद्धा त्यांनी भेट दिली. एवढे दादा म्हणजे इतके भारी होते की असे महाराष्ट्रात हा नेताच भेटणार नाही, मिळणारच नाही आयुष्यात. हा असला नेता मिळणारच नाही. खास करून काटेवाडीच्या लोकांसाठी अजितदादांचं काय महत्व होतं? कारण तुमच्या गावचे ते होते आणि त्यांनी महाराष्ट्रभरात भारताभरात त्यांचं नाव कमवलं होतं आणि इतकी प्रगती करण्यामध्ये इम्पॉर्टंट त्यांचं योगदान होतं. तर तुम्हाला किती अभिमान वाटतो की तुमच्या गावातनं कोणी असा व्यक्ती? खूप अभिमान वाटतो. खूप म्हणजे खूप. आम्ही शब्द सुद्धा वर्णन करू शकत नाही. शब्द सुद्धा आम्हाला अपुरे पडतात. काल जो हा धक्का बसलाय ना तो आम्ही आयुष्यात कधीच विसरणार नाही. झोप आमची उडली. झोप उडाली. आमची लहान मुलं सुद्धा जेवली नाही. आमच्या घरात स्वयंपाक सुद्धा काल झाला नाही. मुलांचं शिक्षण असो काही असो आमच्यासाठी सगळ्या सुख सुविधा दादांमुळे सगळं आमचं विकास. आणि दादा रोज पहाटे उठून सगळं त्यांच्या हे नेमानी कामाला त्यांची ड्युटी असायची रोजची. आम्हाला सारखे दिसायची त्यांची गाडी. आम्हाला आम्ही पहाटे 5 वाजता हेच आपण बघितले की पहाटी या घराबाहेर किंवा पुन्हा मोठी रांग लागायची. कनेरीच्या मारुतीला आमच्या दारातूनच जायचे दादा. आम्हाला दादांची गाडी दिसायची. आमच्या वस्तीला हात सुद्धा करायचे आमच्यातली लोक कोण बाहेर असतात. आमच्या शेजारी शिवसृष्टी झाली. दादा रोज 6ला शिवसृष्टीत पहाटे भेटायला यायचे. आमच्या सासऱ्यांना फोन करून घ्यायचे, बोलवायचे की मी आलो इथे, या आम्हाला भेट द्या म्हणून. आणि सांगायचे आम्हाला सगळे. म्हणजे आमचे रेग्युलर संबंध होते. आमच्या घरातलाच एक माणूस असला. तुमच्या घरात मी लीना दळवी. अजितदादा हे आमच्या गावचे ग्रामदैवत होते आणि आमच्या समस्या अडीअडचणी ते सगळं समजून घ्यायचे. महिलांची कोणतीही अडचण असली आणि कोणतंही काम असलं तरी ते एका फोनवरती पूर्ण करत होते. कोणत्याही महिलेला असं निराशेने परत पाठवलं नाही रिकाम्या हाती. आणि आमच्या गावचं आज ग्रामदैवत हरपलं. हे आमचा आन मान आणि शान आमच्या गावची काळाच्या पडद्याआड गेली. आमचं सगळं संपलं असं वाटायला लागलंय. आपण बघतो की कसं प्रत्येक परिवारामधल्या कोणत्या ना कोणत्या व्यक्तीचा एक संबंध दादांसोबत यायचा किंवा दादाने त्या परिवाराला कोणत्या ना कोणत्या प्रकारे मदत केली होती. तर ते पूर्ण काटेवाडी किंवा पूर्ण बारामतीसाठी बरोबर आहे? दादांनी पूर्ण बारामतीसाठी नाही तर बारामतीच्या बाहेर ऑल महाराष्ट्रात दादांचं नाव फेमस आहे. दादांनी पूर्ण महाराष्ट्राला आपलंसं केलं आणि असं नाही म्हणले की हे आमची बारामती आहे आणि हे आमच्या बारामतीतले लोक. तर दादा जिथं जाईल तिथं प्रत्येकांसाठी काम करत राहिले आणि आजन्म काम करत राहिले. आणि आज शेवटच्या क्षणालाही त्यांचे कागदपत्र त्यांची साक्ष देतात की दादांनी ह्या समाजासाठी ह्या लोकांसाठी किती 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 काम केलं हे शब्दसुद्धा सांगू शकत नाही. आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केली दादांनी. स्त्रियांना लाडकी बहीण 1,500 मिळवून दिले आणि त्या ह्याच्यामध्ये महिलांना उत्स्फूर्त प्रतिसाद घेतला. एक छोट्यातली छोटी गोष्ट बायकांनी त्या 1,500ची किंमत आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही. मुलांच्या शिक्षणासाठी, सहलीसाठी, प्रत्येक गोष्टी अडीअडचणीसाठी ते 1,500 ही पडले. म्हणले महागाई वाढली, आमकं झालं, पण ती 1,500 रुपये आमच्यासाठी इतके मोलाचे ठरलेत की त्याचं आम्ही सांगू शकत नाही. आणि असा नेता पुण्य होणार नाही. दादा हा डॅशिंग व्यक्तिमत्वाचा होता. इतकाच आत्मविश्वास आणि इतकंच त्यांच्यामध्ये बघितलं क्षणी नाही आमचा हा खंबीर नेता आहे, आम्हाला कशाचीच भीती नाही आणि त्यांच्या जोरावरती आम्हाला कसली भीती वाटत नाही. पण आता आम्हाला असं भीती वाटल्यासारखं होतंय, आमच्यावर दडपण आल्यासारखं होतंय की आमचा हा दादा, आमचा हा नेता काळजाच्या
काळाच्या पलीकडे हरपला याचा आम्हाला खूप खूप दुःख होत आहे. आणि इथे आमच्या मुलांसाठी नोकरींसाठी दादा एक सही कर त्याच्यावरती, तुझ्या काय बापाच्या घरचं काम आहे का, असा अधिकाराला ठामपणे बोलणारा माझा नेता आज पडदे काळाच्या पडद्याआड लपून गेला. त्याला मी शोधू सुद्धा शकत नाही. म्हणतात ना, डोंगराआड गेलेली व्यक्ती परत येते, पण माणूस दिसत नाही.